नमस्कार, वैशालीज रेसिपीमध्ये मी वैशाली तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते। आज आपण अगदी मार्केट स्टाईल असा माहीम स्पेशल आईस हलवा करणार आहोत। तर त्यासाठी मी ते अर्धा कप तूप, अर्धा कप दूध आणि अर्धा कप मैदा घेतलेला आहे। त्यात मी 1 कप एवढी साखर टाकून घेणार आहे आणि हे व्यवस्थित आपल्याला मिक्स करून ढवळत राहायचं आहे। 10 मिनिटांसाठी कंटिन्युअसली आपल्याला हे शिजून घ्यायचं आहे। जोपर्यंत हे जे मिश्रण आहे ते पॅन सोडत नाही तोपर्यंत आपल्याला कंटिन्युअसली ते ढवळत राहायचं आहे। हा जो हलवा आहे तो अगदी मार्केटच्या चवीचा बनतो। तुम्ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा। आवडल्यास माझा चॅनलही सबस्क्राईब करा आणि मला कमेंट करून सांगा की तुम्हाला ही रेसिपी आवडली की नाही। इथे मी 2-3 थेंब येलो कलर टाकून घेतलेला आहे आणि हाफ टीस्पून मी ते वेलची पूड टाकून घेतलेली आहे आणि अशा पद्धतीने आपण 10 मिनिटांसाठी कंटिन्युअसली ढवळत हा जो हलवा आहे तो बनवून घेतलेला आहे आणि तो आपल्याला 2 बटर पेपरच्या मध्ये टाकून अशा पद्धतीने लाटण्याने जितका पातळ लाटता येईल तितका आपण हे पातळ लाटून घ्यायचं आहे। हा जो हलवा आहे तो 1 दिवसासाठी आपल्याला व्यवस्थित सुकू द्यावा लागतो, नंतर याची कटिंग केली जाते। आता मी तुम्हाला व्हिडिओमध्ये लगेचच कटिंग करून दाखवत आहे। तर तुम्हाला वेळ असेल तर तुम्ही ते 1 दिवसासाठी व्यवस्थित सुकून घ्यायचं आहे, नंतरच ते कट करायचं आहे। यावर मी ड्रायफ्रूट्स टाकून घेणार आहे आणि ते पुन्हा आपल्याला लाटण्याने हळूवारपणे लाटून घ्यायचे आणि आपल्याला याला उभे आडवे काप देऊन हा जो आपला आईस हलवा आहे तो कट करून घ्यायचा आहे। आता याला मी कट देऊन घेणार आहे। मस्त असा हा आपला इथे आईस हलवा इथे बनवून तयार आहे। रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा। आवडल्यास मला कमेंट करून सांगायलाही विसरू नका आणि अशाच नवनवीन रेसिपीजसाठी बेल आयकन दाबायलाही विसरू नका। तुम्हाला आणखी कुठले व्हिडिओज बघायला आवडतील तेही मला कमेंटमध्ये नक्की सांगा। आता इथे आपला आईस हलवा इथे बनवून तयार आहे आणि तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद।